बालरक्षक महाराष्ट्र पेज यावरून सर्वांना माझा नमस्कार। मी माझा परिचय करून देतो। मी श्री गोविंद देवीदास तोटेवाड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी, केंद्र नागद, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद। बालरक्षक महाराष्ट्र या वेबपेजवरून मी आमची शाळा प्राथमिक शाळा धनगरवाडीची यशोगाथा आपल्यासमोर मांडणार आहे। तरी सर्वप्रथम मी तुम्हाला धनगरवाडी ह्या गावाबद्दल माहिती सांगतो। तर धनगरवाडी जे हे गाव आहे ते औरंगाबादपासून साधारणतः 120 किलोमीटर अंतरावर अजिंठा डोंगर रांगाच्या खाली गौताळा अभयारण्याच्या पायथ्याला नागद या 30-40 उंबरठ्याचं धनगरवाडी हे गाव। ते गाव कशाला तर अगदी नावाला शोभेल असती वस्ती वजा वाडीच एक प्रकारची। निवडणुकीच्या वेळेस जरी एखादी एसटी आली ना तरी लोकांना अजूनसुद्धा काय अप्रूप वाटतं, म्हणजे गावामध्ये बससुद्धा येत नाही आहे। तर अशा गावामध्ये शासनाने 14 जून 2010 साली RT नुसार शाळेची स्थापना केली। तर 2010च्या जो अगोदरचा काळ होता तर त्या गावामध्ये वस्ती शाळा वगैरे काहीच नव्हती। म्हणजे RT 2010 नुसारच शासनाने काय केले की त्या गावामध्ये मुलं पाहिली, बालकं जास्त दिसल्यामुळे त्यांनी डायरेक्ट झडपीची ओपनिंग म्हणजे जिल्हा परिषद शाळेची स्थापना केली। आणि त्याच गावामध्ये मी 2010 साली 5/7/2010 साली तिथे हजर झालो। हजर होण्यासाठी सर त्यांनी नागदपासून धनगरवाडी गाव आहे। तर मी सर्वप्रथम गावामध्ये गेलो, गाव पाहिलं। एकतर आपलं DED झालेलं, गेल्या एक आश्चर्याचा म्हणा किंवा एकदम असा धक्का बसला की तिथे शाळाच नव्हती। मुलं पाहायला गेली तर 30-35 मुलं होती, शाळा नव्हती। जे DEDला जे आपण पाहतो ते वेगळं आणि तिथे गेल्यावर एक वेगळीच परिस्थिती जाणवली की भारत स्वतंत्र होऊन इतके वर्ष झाली पण त्या गावामध्ये अजूनसुद्धा शाळा कशी नव्हती। मग ज्यावेळेस मी शाळेत गेलो तर छोटी छोटी बालकं 30-35 बालकं तिथे दिसली। आणि तोपर्यंत बाजूलाच एक बेलखेडा गाव होतं, तेथील देसले सर म्हणून तिथे डेप्युटेशनवर होते। मी शाळेत गेलो, त्याच्यानंतर असं आढळलं की तरी त्या मुलांना शाळा जे काय असतं ते जवळपास काहीच माहिती नव्हतं। त्यामुळे पाहायला गेलं आपण एका शाळेत शिकलो, ती शाळा वेगळी, तिथं वेगळं, सर्व नैसर्गिक वातावरण एकदम डोंगराच्या पायथ्याला। आणि ज्यावेळेस मी गेल्याच्या नंतर 10-15 दिवसांनी देसले सर जे होते त्यांचं डेप्युटेशन तिथून रद्द झालं, शाळेवर हजर झाले। आणि त्याच गोष्ट म्हणजे हे जवळपास 1 महिन्याच्या नंतर तुषार शेळके सर म्हणून हे 2010च्या सिटीमधूनच ते पण तिथे जॉईन झाले। एकतर पाहायला गेलं तर आम्ही दोघं नवीन, शाळा नाही, करायचं काय। का तर ज्यावेळेस आम्ही तिथे गेलोत सकाळी 9-9:30ला शाळेत जायचं, आपण जर गेलो गावात तरच मुलं यायची। म्हणजे ना छत ना भिंती, एक तिथं काहीच शाळेसारखं काहीच नव्हतं, कोणती रूम नाही काय नाही। छोटंसं मारुतीचं मंदिर होतं 2 पत्र्याचं, त्या मंदिरावर जायचो आम्ही, बसायचो। 10 वाजता आपण गेलो म्हणजे मुलं यायची आणि आपण शिकवायला सुरुवात करायचं। पण शिकवायचं तरी कसं, ना फळा ना खडू, तिथे काहीच नव्हतं। आणि शिकवायला जर आपण डायरेक्ट शिक्षणाला सुरुवात केली तर मुलं कंटाळली असती। मग त्यामुळे त्यांना पण काही शिक्षणाचा कशाच प्रकारचा तेथील मुलांना गंध नव्हता। आणि पाहायला गेलं तर मुलं गेले की झोपेतून उठलेली यायची, कुणाची केस विसरली नाही, कुणाची नखं वाढलेली। तर आमच्या दोघांपुढं पण एक असा प्रश्न होता, ह्या मुलासाठी आपण तरी करायचं काय। मग त्यावेळेस त्या दिवशी आम्ही थोडंफार मुलाशी गप्पा मारल्या, हे केलं, विचारलं मुलांना। आणि 4 वाजता शाळा सुटल्यानंतर घरी आलोत। घरी आल्याच्या नंतर दोघं पण अनमॅरिड आणि राहायला पण एकाच रूममध्ये। मग रूमवरून आम्ही विचार केला की
वळण लावायचं तर कसं लावायचं मुलांना. आम्ही थेट एक छोटंसं किराणा दुकान गाठलं आणि किराणा दुकानमधून जे आपल्याला साहित्य पाहिजे ते कसं फक्त स्वच्छतेविषयीचं नेल कटर, साबण असेल, एखादं दंतमंजन असेल, ते सर्व मुलांसाठी आम्ही घ्यायला सुरुवात केली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दररोजच्या वेळेपेक्षा एकदम 8-1 वाजता आम्ही तिथे पोहोचलो. 8 वाजता गेल्यानंतर सर्वप्रथम आम्ही गेलोत म्हणजे सर करत सगळे मुलं काय करायचे जवळ जमा झाली की पण कुणाला आंघोळ पण कुणी केलेलं नव्हतं, कुणाचे ब्रश नाहीत घातले, कुणाचे केस वाढलेले. मग आम्ही अशी सुरुवात केली की एक जवळच हातपंप होता मंदिराच्या जवळ. शेळके सर काय करायचे की हातपंप हे करायचे आणि पाणी यायचं. मी काय करायचो, मुलांना साबण लावायचे आणि 2, 4, 5, 10 दिवस आमचा तोच उपक्रम असायचा की मुलं यायची, त्यांचे नखं काढायचं, आंघोळी घालायची, नंतर मुलांना बसवायचं. ह्यामुळं थोडं करत मुलामध्ये असं वळण यायला लागलं. आणि मेन म्हणजे त्यांचे पालक जे अडाणी वर्ग होता त्यांना कुठे ना कुठे तरी समजायला लागले, बा सर येत आहेत. हां हॅलो दादा. हॅलो हां दादा. हॅलो 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 हां बरं दादा. हॅलो. तर हळूहळू हेच आमचं काय झालं, कार्याला हळूहळू सुरुवात झाली. आणि आमचं हे मुलं त्यांच्या वडिलांना पण जे पालक होते, पालक वर्ग हळूहळू त्या मुलांचा स्वच्छता करून त्यांना आंघोळ घालून शाळेमध्ये पाठवायला त्यांनी सुरुवात केली आणि वगैरे करून शाळेत यायला लागली. पण आम्ही मराठी भाषा ते थोडे अहिराणी बोलायचे, भाषा पण समजायची नाही लवकर. त्यामुळं हळूहळू भाषा मुलं बोलायला लागली आणि भाषा मुलांची समजून हळूहळू मुलांना समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि गावातील जे लोक होते त्या लोकांचा विश्वास जिंकून एकही बाल शाळाबाहेर राहणार नाही असा एक आम्ही संघ बांधला. आणि जिथं मुलं दिसतील तिथून प्रत्येक मुलाला आम्ही हळूहळू शाळेमध्ये घेण्यासाठी सुरुवात केली. या जी शाळा 2010ला सुरुवात झालेली होती ती आज 10 वर्षांनी जर पाहायला गेलं तर जून 2010चा शाळेचा पट जो होता तो फक्त 37 पटावर शाळा चालू झालेली होती आणि 2 शिक्षक होते. आणि ती जर शाळा पाहिली तर आता विद्यार्थी संख्या ह्यांनी 3 शिक्षक कार्यरत आहेत. दोन 2010ला बिल्डिंग नव्हती, काही भिंत नव्हतं, छत वगैरे. हळूहळू पालकामध्ये थोडं समज निर्माण व्हायला लागली. आणि त्यातच आम्ही काय केलं की मंदिरामुळं पाऊस आला की काय व्हायचं, मुलं घरी निघून जायचे. त्यामुळे एक रूम होती. सुरुवातीला काय केलं आम्ही, मी आणि सरांनी पैसे गोळा करायचो. महिन्याला 600 रुपये रूमचं भाडं होतं. ते दोघांचे आम्ही पगार चालू झाल्यानंतर 300-300 रुपये छोटंसं घर किरायाने घेतलं. आणि पाऊस पडला दिवसभर झाडाखाली मंदिरात बसायचो. पाऊस आला की सुरुवात केली. सुरुवातीचे काही दिवस आमच्याकडे खडू, फळा, डस्टर याच्याऐवजी फक्त साबण आणि पाणी एवढंच घेऊन आम्ही मुलांना फक्त वळण लावण्याचा प्रयत्न केला. जी रूम आम्ही किरायाने घेतलेली होती त्या रूममध्येच पालकांना हळूहळू कळायला लागले, बा सरच पैसे देत आहेत, रूमचं भाडं देत आहे. मग काही पालकांनी काय केलं की दिवाळीपर्यंत तिथं थांबायचो. आणि जे आमचे राजूभाऊ म्हणून आहेत गावात ते काय करायचे की दिवाळी झाली की ऊसतोडीसाठी निघून जायचे. मग त्या वर्षापासून 2 वर्ष त्यांनी काय केलं आम्हाला की दिवाळी झाली की त्यांचं घर आम्हाला ते द्यायचे. म्हणजे जवळपास दिवाळीच्या नंतरचं जे एक सत्र होतं ते सर्व सत्र काय व्हायचं आमचं त्याच घरामध्ये जायला लागलं. आणि 2 वर्ष अशा काढल्याच्या नंतर 2013मध्ये आम्ही बिल्डिंगमध्ये राहायला गेलोत. बिल्डिंगमध्ये राहिल्याच्या नंतर पण जी मुलं होती, काही मुलं आंघोळ करून यायची, नंतर काहींना सवयच लागायची नाही. सतत म्हणजे 2-3 वर्षे आमच्या फक्त मुलांना हे करण्यातच जायला लागले. पण जे एखादा असा मुलगा कोणता वाटेल की जवळपास हळूहळू शाळेची पटसंख्या वाढायला लागली. थोडी मग मुलांचं हे जाऊन आता आम्ही ठरवलं की बा थोडं काय करू की आता गुणवत्तेकडे लक्ष देऊ. मग हळूहळू जशी गुणवत्ता वाढायला लागली तसे जे गावातले जे होते समाज, तर त्यांचा हुलार समाज जो KC मध्ये येतो आणि बंजारा समाज, ह्या 2 समाजाचेच
गावामध्ये लोक होते आणि जास्तीत जास्त जर लोकसंख्या पाहायला गेली आपण तर गावची लोकसंख्या त्यावेळेस जवळपास 400 होती. 400 लोकसंख्या, 30-35 शाळेत मुलं. हळूहळू काय करायला लागले की गुणवत्ता दिसल्यामुळे गावातील जे पालक वर्ग होता की त्यांच्या मुली वगैरे ज्या बाहेरगावी दिलेल्या होत्या किंवा कुणी असेल नातेवाईक, तर लोक असं सांगायला लागले की बा तुमच्या गावापेक्षा आमच्या गावातली शाळा चांगली आहे, त्यामुळे तुम्ही काय करा की मुलं आमच्याकडेच राहू द्या शिकायला. त्यामुळे हळूहळू बाहेरचे लोक येण्यामुळे काय झालं की पटसंख्येमध्ये वाढ व्हायला हळूहळू चालू झाली. आणि आता 2-3 वर्षामध्ये नंतर प्रगती पाहिली आणि जो 14वी विभाग लागल्याच्या नंतर जे ग्रामसेवक आमचे वाडेले सर होते त्यांनी काय केले की शाळा पाहिली आणि 14वी विभागातून शाळेला त्यांनी काय केलं, कंपाऊंड दिलं. त्या कंपाऊंड दिल्याच्या नंतर पूर्ण कंपाऊंड झाल्यानंतर त्याचा असा फायदा झाला की आम्ही जी मुलं कसे व्हायची, काही तरी गावातली मुलं काही इंग्लिश मिडियमला जायची. कशामुळे की त्यांचा ड्रेस चांगला, त्याच्यानंतर तिथे काहीतरी वेगळं मिळायचं. गावामध्ये साधाच रस्ता होता पण गाडी येऊन जायची. आणि जे आम्हाला त्याच्यामध्ये जर साहित्य काही कमी पडत असेल तर जी बाजूला आमची बेलखेडा शाळा होती तिथून आम्हाला साहित्य पण मिळायचं. त्यामुळे हळूहळू हे करायला लागलो. शाळेबद्दल कोणतं कमी असेल शाळा तर ते साहित्य तिथून मिळू लागले. आणि गावातल्या लोकांचं पण हळूहळू आता काय व्हायला लागले की सहकार्य वाढायला आम्हाला सुरुवात झाली. त्यामध्येच 2015 या साली आमच्या शाळेत सविता चौगुले नावाची मुलगी होती. तिथंच काय झालं, ती स्कॉलरशिपमध्ये झळकली. त्यामुळे पालकांना पण एक वेगळाच आनंद झाला की बा आपली खेड्यातली शाळा, डोंगराची कडे शाळा, आणि आपली मुलगी काय झाली की शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पहिली आली. आणि केंद्रातून जवळपास पहिली येणारी ती एकच त्यावेळेसची मुलगी होती. त्यामुळे लोकांचं हळूहळू सहकार्य पण काय व्हायला लागलं, वाढायला लागलं आणि लोकांना त्याच्याबद्दल कळायला लागलं. त्यामध्येच 2016-17 साली काय झालं की एक बाहेरून कुटुंब स्थलांतरित होऊन आमच्या गावामध्ये आलेलं होतं. त्याच्यात जगदीश सोने नावाचा एक विद्यार्थी होता, जवळपास 8 वर्षाचा विद्यार्थी. आम्ही पाहिलं केलं आणि ठरवलं की बाहेरला काय करू आपण की दुसरीमध्ये प्रवेश देऊ. पण व्हायचं काय, आम्ही दररोज घरी जायचो, पालक त्याला मेंढ्यासाठी घेऊन जायचे. असं करत करत त्याला दररोज भेट व्हायची. सर म्हणायचे की बा देतोत आम्ही करतोत. पण मुलगा शाळेत जायचं नाही, थोडा वेळ यायचा लगेच चला जायचा. पालक तरी यायचे बा मेंढ्याकडे कुणी नाही म्हणून त्याला घेऊन जायचे. सतत पाठपुरावा करत करत गेलोत आणि जवळपास 6 महिन्यानंतर यश मिळाले की 6 महिन्याच्या नंतर तो मुलगा हळूहळू शाळेत यायला लागला. सुरुवातीला काय करायचा, बाहेरूनच मुलं दिसायची खेळलेली. त्याला खूप वाटायचं की आपण शाळेत जावं. पण पालक काय करायचे, पालकांना घरी कुणी नव्हतं त्यामुळे पालक काय करायचे, त्याला मेंढी चरण्यासाठी घेऊन जायचे. त्यामध्येच 6 महिन्यानंतर त्या मुलाला यश आलं आणि आज यावर्षी जवळपास तो मुलगा 5वीला आहे. पण 5वीपर्यंत तो रेग्युलर शाळेत यायला लागला. आणि त्यामध्येच तो कुटुंबातून मुलगा आल्यामुळे आज जवळपास त्याचे वडील, त्याच्या घरचे, त्याचे दोन्ही भाऊ आणि सर्व रेग्युलर काय करतात, शाळेमध्ये येतात. आणि गावाचा मूळ जो व्यवसाय आहे मेंढीपालन व्यवसाय असल्या कारणाने काय व्हायचं की दिवाळीपर्यंत जी मुलं होती ती सर्व मुलं दिवाळीपर्यंत शाळेमध्ये टिकून राहायची. पण दिवाळी झाली की काय व्हायचं, जवळपास 70% जे पालक होते ते मेंढी पालनासाठी मुलांना सोबत घेऊन जायचे. जर आपण ऊसतोडीचा जर विचार केला तर काय व्हायचं की ऊसतोडीचे मुलं कुठं ना कुठं तरी सेटल होऊन त्या कारखान्याला तिथे राहत होते, तिथे शाळा मिळत होती. पण ह्यांचा व्यवसाय मूळ मेंढीपालन व्यवसाय असल्यामुळे काय व्हायचं की आज एका गावात उद्या दुसऱ्या गावात जिकडं मेंढ्यांना चरण्यासाठी जागा मिळेल तिकडं काय करायचे, ते मुलांना घेऊन जायचे. यामुळे जवळपास जे 17-18पर्यंत होतं आमच्या जे प्रयत्न करून जे करता येतील त्यामध्ये काय व्हायचं की जितके मुलं थांबतील तेवढेच मुलं थांबवायचे. पण 2019-20 वर्षाला सुरुवात झाली आणि ते जे वर्ष होतं जवळपास ते आमच्या शाळेसाठी काय होतं की कलाटणी देणारं वर्ष होतं. ते कशामुळे होतं तर शाळेचा जो पहिला दिवस होता आपला प्रवेश पंधरवड्याचा, शाळा चालू झाली आणि त्या पहिल्या दिवशी शाळेच्या डाएटच्या अधिव्याख्या ज्या होत्या भारती मॅडम, ते नंतर ताटे सर, झिरपे सर यांनी काय केली, शाळेला भेट दिली. शाळेचा पहिला दिवस पालक काय आलेले होते. सर्वांनी पाहिलं केलं आणि शाळेचं अभिनंदन करून
मॅडम वगैरे थांबून गेल्या आणि त्याच्यानंतर जुलै महिन्यामध्ये डाएटचे जे प्राचार्य होते शेख सर, झिरपे सर आणि काकडे सर ह्यांनी शाळेला भेट दिली, शाळेची गुणवत्ता पाहिली आणि परत विचारले की बा पालकांचा व्यवसाय काय, मुलं कशी राहतात, काय करतात. सरांना पण परत तेच कारण की सर दिवाळीपर्यंत मुलं असतात, दिवाळीच्या नंतर ते काय करतात, ऊसतोडीला थोडेफार मुलं ऊसतोडीला आणि राहिलेली बाकीची मुलं काय करतात की मेंढी पालनासाठी पालकाच्या मागं भटकत तिकडे त्या गावात जातात. त्यामुळे इथल्या जे मुलांची शाळा आहे ती फक्त किती 3-4 महिन्याचं पहिलं सत्र आहे आपलं, तेवढेच दिवस ती काय होते चालते. ते कळालं आणि हळूहळू थोडं प्रोग्रेस वाढला. पण ते प्रोग्रेस वाढताच काय झाले की अचानक 2017 साली शेळके सर जे होते माझ्यासोबत त्यांची बदली झाली आणि त्या ठिकाणी शालिनी पाटील मॅडम ह्या कोल्हापूरहून शाळेमध्ये दाखल झाल्या. आणि सुरुवातीला पाहायला गेलं तर आम्ही दोघंजण असल्यामुळे जे महिला वर्ग होता तो शाळेसाठी क्वचितच यायचे जायचे, पाहिजे तसं सहकार्य नव्हतं. पण मॅडम आल्यामुळे एक असं की जे आपले आपण म्हणतो परसबाग होती, पण मॅडमच्या सहकार्याने किंवा मॅडमने कल्पना आणली आणि त्यांनी आमचा वैद्य नावाची म्हणून आम्ही एक बाग तयार केली की ज्याच्यामध्ये फक्त आम्ही तुळशीची रोपं, कोरफड जे आपल्याला आयुर्वेदिक रोपं कामाला येतील अशी रोपे आम्ही शाळेमध्ये लावली. त्या तुळशीच्या रोपामुळे काय झाले त्याचं थोडं बी पडलं आणि हळूहळू काय झाला अनेक तुळशीची रोपे शाळेमध्ये उगवायला लागली. आणि तुळशीचं रोपं उगवल्यामुळे त्याचा जो आपण म्हणतो एक प्लस पॉईंट आमचा असा झाला की महिलांचा सहभाग कसा होता शाळेसाठी मिळत नव्हता, पण तुळशीच्या रोपासाठी काय ना महिला काय करायची, एक महिला शाळेत तुळशी रोप घेऊन जायची, तीच महिला गावात जाऊन दुसऱ्या महिलेला सांगत होती की बा शाळेमध्ये तुळशीचं रोप आहे, तुम्हाला झालं तर तुम्ही जाऊन घेऊन येऊ शकता. यामुळे प्रत्येक मुलगी काय करू लागे, जे गावातल्या महिला वर्ग होता तो तुळशीचं रोप जर लागू लागले की शाळेमध्ये घ्यायला येण्यास सुरुवात झाली. आणि त्याच्यामुळे ती प्रत्येक महिला पाहू लागली बा आपली मुलगा तर शाळेत येतच होत्या, पण मुलीचं प्रमाण कमी की थोडं कामामुळं भांडे सांभाळून घेऊन जायच्या. पण प्रत्येक महिला येऊ लागली आणि आपल्या मुलगी काय करते आपली ती स्वतः पाहू लागली. तेव्हा बाकीच्या महिलांना कळले बा आपण बापरे, आपण तर आपल्या मुलीला शेताला पाठवतो, इकडं पाठवतो, पण इथं मुली किती हसत खेळत राहतात, अभ्यास करतात. त्या छोट्याशा तुळशीच्या रूपाने एवढं काम केलं की जे मुली शाळेत थोड्याफार अधूनमधून गैरहजर होत्या त्या मुली हळूहळू शाळेत यायला सुरुवात झाली. आणि ज्यावेळेस शेख सरांची भेट झाली त्यावेळेस असेच मुलं शाळा सुटली मुले करतो. त्यातील एक अमोल चौगले नावाचा मुलगा होता. त्यांनी काय केलं की सर जे प्रश्न विचारत होते ती सर्व उत्तरे शेख सरांना तो मुलगा सांगत होता. त्यामुळे शेख सरांनी काय केले की त्यांची जी 4 व्हीलर होती आलेली त्या गाडीमध्ये त्या मुलाला एक चक्कर मारली आणि मुलाला सांगितलं बाळा तू अभ्यास कर, असं कर तसं. त्या मुलाला सरांनी चक्कर मारली आणि मुलाला सांगितलं बाळा तू पण हुशार हो, शाळा शिक म्हणजे तुला पण खायला अशी गाडी घेता येईल. तर त्या मुलाने सरांना एक उत्तर दिलं की सर मी काय करेल, एक ना एक दिवस चांगला शिकेल आणि तुमच्यासारखी गाडी मी तुम्हाला. तर अशा प्रकारे हळूहळू शाळेमध्ये अधिकाऱ्यांच्या भेटी वाढल्या आणि प्रश्न परत तोच राहिला की बा स्थलांतराचं काय करायचं. पट तर 2019-20 साली 104 पट झाला आणि जवळपास स्थलांतरित संख्या होती ती 77च्या आसपास स्थलांतरित होणारे मुलं होती. त्यामध्येच 1 ऑक्टोबर 2020 रोजी औरंगाबाद येथे बालरक्षक म्हणून कार्यशाळा झाल्याने त्या शाळेमध्ये आमचे शिक्षणाधिकारी जयस्वाल साहेब, त्याच्यानंतर डॅडचे आणि इतर बाळ जगदीश कुडे सर असतील, भरत काळे सर असतील, विनोद राठोड सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली काय झालं की बालरक्षक पहिल्यांदा मला तिथे काय झाली समजली आणि की बा मुलं कसं थांबवायला पाहिजे, काय करायला पाहिजे या प्रकारचे एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन जे आहे ते बालरक्षकाच्या कार्यशाळेमध्ये मला मिळालं. बालरक्षकाची कार्यशाळा करून घरी आल्यानंतर विचार केला की बा जर एवढे जण हे करू शकतात तर आपण का मुलं थांबवू शकत नाही. तर 3 ऑक्टोबरला आम्ही काय केलं की गावात सांगितलं बा की आपली आज रात्रीची पालक सभा आहे. का तर दिवसा तर कोणी शाळेत येणं शक्यच नव्हतं, का पालक वर्ग सगळा काम करणारा होता, उदरनिर्वाह करणार की आज काम केलं तर आपल्याला काहीतरी दुसऱ्या दिवशी खायला मिळेल. त्यामुळे दिवसा तर कोणी येणे शक्य नव्हतं. पण 3 ऑक्टोबरला संध्याकाळी आम्ही 8 वाजता रात्रीची पालक सभा घेण्याचं ठरवलं
मी, आमचे शाळेचे मुख्याध्यापक मित्र अविनाश पवार सर यांनी काय केले की 8 वाजता पालक सभा घेतली आणि हळूहळू सर्वजण यायला पालक सभेला यायला सुरुवात झाली. आणि पाहता पाहता सुरुवातीला फक्त जे पुरुष वर्गच येत होता, पण थोड्या वेळाने आज झालं की हळूहळू महिला वर्ग यायला चालू झाले. आणि त्यांना मी असं पटवून सांगितलं बा की जर आपण मुलं घेऊन जातोय तोडीला किंवा मेंढी पालन करण्यासाठी पाठवतोय, त्या मुलाचं नुकसान होईल. हे सर्व जेवढं सांगता येईल ते मुख्याध्यापक आम्ही दोघा तिघांनी सगळ्यांना समजून सांगितलं. त्याच्यानंतर कुठेतरी हळूहळू पालकांची भावना बदलायला सुरुवात झाली आणि पालक पण मुलांना ठेवू, आम्ही असं करू तसं करू असे आश्वासनं देऊन त्यांनी थोडंफार आशेचा किरण आम्हाला दाखवला आणि पालक सभा संपली. त्याच्यानंतर परत एक असे कलाटणी मिळाली की भरत काळे सरांच्यामुळं जे काम होतं, मी दररोज एक मुलाला पालक भेटी घ्यायचो, समजून सांगायचो, कधी मुख्याध्यापक जायचे, कधी आमच्या पाटील मॅडम जायच्या, पण कुठेतरी पालक हळू तयार होत होते. काही पालक नकार देत होते बा की जर आम्ही मुलं ठेवली तर आमच्या मुलांची काळजी कोण घेईल. अशातच 3 ऑक्टोबरची पालक सभा झाल्याच्या नंतर 14 ऑक्टोबरला संध्याकाळी माननीय शिक्षणाधिकारी जयस्वाल साहेबांनी एक सुसंवाद पालक सभा धनगरवाडी शाळेमध्ये रात्री 8 वाजता ठेवली आणि त्यासाठी त्यांनी औरंगाबादहून जवळपास 120 किलोमीटरवरून पालखे सुसंवाद साधण्यासाठी तिथे आले. आणि एक लाल दिव्याची गाडी असेल किंवा एक अधिकारी माणूस संध्याकाळी 8 वाजता आपल्या गावात येतो, अशा भावनेने जवळपास गावातील 400 लोक जे होते ते सगळे शाळेच्या मैदानामध्ये जमा झाली. आणि हळूहळू पालकवर्ग येत राहिला आणि थोडंफार बाकीचे गावातले सरपंच मुख्याध्यापक आमचं बोलणं झाल्याच्या नंतर माननीय जयस्वाल साहेबांनी बोलायला सुरुवात केली. ते सगळ्या पालकांना समजून दाखवलं, बघ तुम्ही मुलांचं नुकसान कशाला करताय, कशाला पाठवताय. आणि सरांनी एक असं आश्वासन दिले की बा जर तुमच्या मुलाच्या केसाला जरी धक्का लागला तरी आम्ही जबाबदार राहू, त्यांची आम्ही काळजी घेऊ. हे सगळं बोलल्याच्या नंतर ते एक जी महिला होती, तिचे 2 मुलं शाळेमध्ये होते, तिने एक सरांकडे जी भावनिक साथ म्हणतोय आपण, अशा प्रकारची एक भावनिक साथ घातली की बा ठीक आहे सर, आम्ही आमचे मुलं ठेवू. माझी मुलं 2 आहेत, त्यांचा एक मुलगा 4थीला होता आणि एक 2रीला. पण त्या मुलांचं कसं व्हायचं की पहिलं सत्र शाळा करायची, पण दरवर्षी ते जायचेच. त्याच्यामध्ये महिलेनं सरांना एक अशी भावनिक साथ घातली की बा सर, की माझे मुलं तर मी आतापर्यंत ठेवत नव्हते, पण तुमच्या बोलण्यातून असं मला पण निदर्शनास आलं की माझे मुलं माझ्यापेक्षा पण तुमचे जो वर्ग आहे तो काय करेल की काळजी घेईल. यावर्षीपासून मी माझे मुलं सोबत नेणार नाही. आणि एक आयराणी म्हणा किंवा त्याच्यामध्ये तिने एक साथ घातली की बा की मह्या पोरांना पण तुमच्यावानी साहेब करा, की आमच्या मुलावर मेंढी पालन किंवा मेंढ्या चारायची येळ येऊ देऊ नका. त्याच भावनिक साधेमुळे आज झाल्याने त्या महिलेने जवळपास मुलं पण तिथून घेऊन गेले नाही. आणि सरांची जी सुसंवाद सभा होती ती इतकी जवळपास सक्सेस झाली की जे मुलं स्थलांतर होणार होते 77, त्या सर्व पालकांनी सरांना शब्द दिला, की आश्वासन दिलं की आम्ही यातील एक पण मुलगा आमच्यासोबत मेंढी पालन असो का ऊसतोडे असो की आम्ही सोबत घेऊन जाणार नाही. जी 14 ऑक्टोबरची सभा झाली, सुसंवाद सभा झाली, सगळे पालक गेले. आम्ही हळूहळू तेव्हापासून सर्वेक्षण केलं आणि गावातील जे 77 जे कुटुंब होतं जे जाणारं त्यांची यादी बनवली, त्यांचे फोन नंबर बनवले आणि सर्व मुलांना घेऊन दिवाळीचं सत्र झाल्याच्या नंतर 14 नोव्हेंबरला प्रत्यक्षात वसतिगृहाला आमच्या काय झाली सुरुवात झाली. आणि पहिल्या दिवशीच आनंदाने मुलं आली करायली, पण कुठे ना कुठेतरी मुलांना असं जाणवत होतं की बा आपले पालक वर्ग दरवर्षी आपण सोबत राहायचो, ते कुणी सोबत राहायचं नाही, पालक नाहीत काही नाही. त्याच्यामुळे मुले आली, संध्याकाळी जेवण केली आणि जी 1ली 2रीची मुलं होती ती हळूहळू कुठेतरी भावनिक व्हायला लागली, का तर त्यांचे पालक त्यांना दिसतच नव्हते. आणि एक विशेष प्रयत्न म्हणजे आमचा असा झाला की सर्व आमच्या 3 शिक्षकांचा मिळून की आपण म्हणतोय की पहिलीची मुलं थांबत नाही, ते पहिलीची मुलं लहान असतात किंवा कुठेतरी भावनिक असतात, ते मुलं आई वडिलांना सोडून राहतच नाहीत. पण आमचा जो 104चा पट होता त्याच्यापैकी पहिलीची मुले ही 16 मुले होती. तर आमचे सर्व शिक्षक किंवा अधिकारी असतील
लाटके मॅडम असतील BO, त्याच्यानंतर पतकोणी मॅडम असतील, केंद्र प्रमुख असतील, ह्यांचे बी वेळोवेळी भेटीनं किंवा त्यांच्या सहकार्यामुळं जी पहिलीची मुली जी जाणारी होती आमची, ते 16पैकी जवळपास 15 मुले थांबली. जे की बाकीच्या वर्गात जर पर्सेंटेज काढायला गेलं तर जवळपास पहिलीच्या वर्गात जास्त होतं. लहान मुले असून सुद्धा 16पैकी 15 मुले थांबवण्यात आम्हाला यश आलं. आणि त्याच मुलांचं उदाहरण देऊन जी काही मुलं सोबत गेलेली होती की त्यांच्या पालकांना फोनवर समजलं आणि आम्ही त्या मुलांना आपण शाळेमध्ये आणून घेऊन जवळपास 77पैकी 60 ते 65 मुले आम्ही काय केली, वसतिगृहामध्ये थांबवली. मग त्याच्यामध्येच एक दिवस असा आला की खेळता खेळता काय झालं की विष्णू नावाचा एक मुलगा होता 5वीचा, नकळत खेळत खेळत तो हातावर पडला आणि हात त्याचा दुखायला लागला. आम्हाला पण एक मनात भीती होती की बा त्याला काय लागलं असेल किंवा हात मोडला असेल का. हे सर्व काय झालं, हळूहळू आम्हाला एक मनामध्ये एकदम भीती वाटली. आमचे मुख्याध्यापक बोरसे सर यांनी लगेच आम्ही काय केलं, मुलांना गाडीवर घेतलं आणि सरांची जी गाडी होती त्या गाडीमध्ये घेऊन आम्ही त्याला चाळीसगाव येथे दवाखान्यात घेऊन गेलो. त्याचे काका जे आहेत रवी शेलार म्हणून, ते पण सोबत होते. पण आम्हाला तरी कुठं तो मुलगा इतका रडायचा, लगेच हात त्याचा सुजला. त्याच्यानंतर वाटायचं काय लागलं असेल, काय झालं असेल. मग साधारण आम्ही ट्रीटमेंट करायला त्या डॉक्टरने सुरुवात झाली आणि डॉक्टरना सांगितलं बा ते मुलाचा हात थोडं फ्रॅक्चर झालेला आहे. मुलगा पण तेवढाच आक्रोशपणे रडायचा, आईचं नाव घ्यायचा, वडिलांचं नाव घ्यायचा. आई नाही सोबत, वडील नाहीत. त्याचं आम्ही काय केलं की त्यांच्या वडिलाला फोन केला की बा असंच झालेलं आहे की तुमच्या मुलाला लागलेले, काय करता येईल किंवा तुम्हाला येता येईल का. तर त्यांचे जे वडील होते, विष्णूचे वडील, त्यांनी एकदम भावनिक स्वरूपात म्हणा किंवा त्यांनी असं सांगितलं की सर तुम्ही एवढे आहेत की जी काळजी माझ्याने घेणं होत नाही ती काय करताय की तुम्ही आमच्या मुलाची घेताय. तर मी तर काय येणार नाही आहे, तुम्ही तुमच्यापर्यंत काळजी घ्या. आणि मला सुद्धा विश्वास आहे की आमच्या गावातील सुद्धा लोकांना विश्वास आहे की आमच्यापेक्षा जास्त काय करू शकता की तुम्हीच आमच्या मुलाची काळजी घेऊ शकता. हे बोलणं ऐकून कुठेतरी आम्हाला पण चांगलं वाटलं की बा खरंच जे मुलं आपल्या शाळेत ठेवलेले, त्यांनी वसतिगृहात ठेवली किंवा स्थलांतर आंबोली, त्याला आम्ही कुठंतरी पात्र आहोत आणि मुलांची काळजी घ्यायला. त्यांचं बोलणं इतकं मार्मिक आणि इतकं छान वाटलं की लगेच काही दिवसांनी त्या मुलांचा हात बरा झाला. आणि नंतर जेव्हा त्याचे वडील शाळेत भेटायला आले तेव्हा ते हात जोडत होते की बा सर तुमच्यामुळं हे झालं आणि मला काही येता आलं नाही, पण तुम्ही जी मी काळजी घेऊ शकत नव्हतो ती काळजी काय झाली की तुम्ही घेतलेली आहे. असे काय अनुभव होते ते वसतिगृहातील मुलांचे की खूप चांगलं वाटायचं. त्यातच आमचे एक नागदलाच डॉक्टर आहेत शांताराम पाटील म्हणून, त्यांना हळूहळू कळायला लागले बा अशाच वसतिगृह चालू झालेले धनगरवाडीला, सर ते पाहत आहे, सगळी काळजी घेत आहे. मग एक दिवस त्यांनी अचानक बोलता बोलता असं सांगितलं की बा सर जर काही जरी झाले एखाद्या मुलाला वसतिगृहातल्या, आजारी पडला, बिमार पडला असेल, तर जितके दिवस वसतिगृह चालू राहील तितके दिवस काय करेल की मी मुलांची ट्रीटमेंट करेल. ती पण कसं करेल, एक पण तुमचा रुपया नको आहे, मी स्वतः शाळेत येईल, महिन्यावारी तपासणी करेल आणि जरी मध्ये कोणत्या मुलाला लागलं तरी मी त्याची काय ट्रीटमेंट करेल. मग एक दिवस ठरला आणि सायंकाळी 7 वाजता जे डॉक्टर पाटील सर आहेत त्यांच्यासोबत आमचे सर्व मित्र, नेरकर सर असतील, अविनाश पवार सर, महेश पवार सर, हे सर्वजण काय केले सोबत आले आणि जवळपास 7 ते 9 पर्यंत सर्व मुलांची त्यांनी तपासणी केली. ज्या मुलांना थोडेफार आजार होते औषधोपचार केला आणि सलग 3 महिने चालू होतं, न फीस घेता काय लागेल ते सर्व ट्रीटमेंट शांतराम. त्यातच 21 डिसेंबर 2020ला काय झालं, अचानकपणे डाएटची जी टीम होती, सर्व टीम, शेख सर, प्रिन्सिपल कलीमुद्दीन शेख सर आणि बाकीचे सर्व डाएटचे काय केले, सकाळी त्यांनी शाळेला भेट दिली आणि दिवसभर मुलांसोबत राहून मुलांची गुणवत्ता असेल किंवा त्या संदर्भात चौकशी केली आणि मुलांना मार्गदर्शन केले. मुलं पण त्यांच्यासोबत रमली. सर पण एकदम लहान मुलासारखं मुलात बसून मुलांना शिकवत होते किंवा जे येत नव्हते ते विचारत होते मुलांना. त्यातच 4 वाजताची शाळा सुटली आणि सरांना म्हणले सर बा थांबा, तुम्ही जेवण वगैरे करून जा.
पण आपलं कसं असतं बा, एखादा अधिकारी म्हणल्यानंतर आपल्याला वाटतं बा ते काय खातील किंवा व्यवस्थित चांगला स्वयंपाक करू. तर शेख सरांनी सांगितलं बा, जे तुम्ही मुलांना दररोज जेवण देताय तेच आम्ही सर्वजण काय करू की जेवण करून चालल्या जाऊ. 4च्या नंतर आमची वसतिगृहात स्वयंपाकाला चालू झाली आणि सरांनी सांगितले बा, अजून बाजरीची भाकर असेल तरी खूप छान आम्ही खाऊ. मग 4 वाजता स्वयंपाक काय, बाजरीची भाकर, आपलं वांग्याचं भरीत आणि उडदाची डाळ सरांसाठी जेवायला केलं. तर मुलासोबत बसून सर, त्यांची डाएटची टीम सर्वांनी जेवण करून ते पण संध्याकाळी काय केले, चालते झाले. पण जे मुलांची गुणवत्ता असेल त्या पाहून सर पण काहीतरी समाधान वाटलं सरांनी की बा, जी मुलं आपला हुलार समाज किंवा धनगरासारखं काम करतायत, एकदम सोप्या भाषेत त्यांना तुम्ही शिकवताय किंवा त्यांना कळतंय, भाषा कळते, त्यामुळं सरांचं पण कुठेतरी मन प्रसन्न झालं आणि सरांचं पण त्यांचं काय झालं, वेळोवेळी मार्गदर्शन मिळायला लागले. 21 डिसेंबरचा दिवस गेला आणि अचानक त्यातच काय झालं की 24 तारखेला अचानकच ठरलं की बा, शिव मॅडम वसतिगृहासाठी व्हिजिटला येणार आहेत. मग त्या दिवशी दुपारीच 2:30 वाजता आमचे जे जयस्वाल सर आहेत शिक्षणाधिकारी, त्यांनी 2:30 वाजता येऊन जी मुलं होती त्यांची पण गुणवत्ता पाहिली. जो आपला अध्ययनस्तर पाहिजे होता चालू होता त्याचे साहित्य मान्य असेल किंवा वेगवेगळ्या मुलांना प्रश्न विचारून सर स्वतः प्रश्न विचारायचे, मुलं उत्तरं द्यायची. सर पण त्या मुलांमध्ये एक प्रकारचे रमान झाले. आणि सायंकाळी 6 वाजता शिव मॅडम आल्याच्या नंतर गावातल्या पण लोकांना, आता वसतिगृह गावातलं चांगलं चालू होतं, सगळं चालू, त्यातच अजून लोकांना सोडले बा, आता तर आपल्या गावात मुख्य कार्यकारी अधिकारी येणार आहेत. पण त्यांना काहीच माहीत नव्हतं. त्यांना एवढं माहिती होतं की बा, कुणीतरी आपल्या इथं साहेब जे मॅडम आहेत ते काय करणार आहेत, येणार आहेत, असंच गावातील लोकांना वाटत होतं. त्यातच मॅडम आले आणि मुलांची चौकशी केली, मुलं पाहिले. आणि त्याच्यामध्ये जो गणित दिन होता आपला, गणित दिनानिमित्त मुलांचं ऑनलाईन क्विज पण चालू होतं, ते पण मॅडमांना समजलं. त्याच्यामध्ये जी 10 पैकी 10 गुण मिळवली त्या मुलांचा पण मॅडमनी बोलून घेऊन त्यांना पण मुलांचा पण सत्कार केला. गावातल्या लोकांना पण विचारले की बा, तुमच्या अडचणी अडीअडचणी काय आहेत, काही नाही तुम्ही सांगा. जवळपास 3 तास वेळ मॅडमनी शाळेमध्ये अध्ययनस्तर असेल किंवा बाकीची गुणवत्ता, वर्ग वगैरे सर्व फिरून मॅडम काय केलं, पाहिलं. काही मुलांना असं वाटत होतं की आपले जर आईवडील घरी असतील तर काही जण मुलांचे वाढदिवस व्हायचे. हे असंच मुलांना, बाकीच्या एखाद्याचा मुलाचा वाढदिवस पाहायला गावातल्या ज्याचे आईवडील घरी आहेत की मुलांना वाटायचं बा, कुठेतरी आपलं तरी व्हावं. मग आम्ही चालू केली की जी वसतिगृहात मुलं राहत होती, ज्याचा वाढदिवस असेल की मुलांना कुठेतरी त्यांच्या आईवडिलांची कमी भासू नये, त्यामुळे आम्ही काय केले की हळूहळू ज्याचा वाढदिवस असेल त्याचा वाढदिवस साजरा करायला आम्ही शाळेच्या वतीनं चालू केलं. आणि दररोज एकाचा वाढदिवस यायचा किंवा कोणाचा 2 दिवसाआड 3 दिवसाआड आम्ही केक घेऊन यायचो. तेवढंच मुलांना एकदम छान वाटायचं आणि मुलं हळूहळू त्यामुळे काय झाले की पालकांच्या आठवणी किंवा पालकाच्या आठवणीपासून लांब व्हायला लागली. आणि मुलांना दररोज वाटायचं की सर, संध्याकाळ झाली कसं व्हायचं, त्यांचे आजी आजोबा कुणी असायचे त्यामुळे मुलं झोपायला जायची. पण कधी कधी मुलांना असं वाटायचं की सर, तुम्ही आज काही घरी नका जाऊ, आपण शाळेतच झोपू. मग त्यामुळे आम्ही संध्याकाळी पण कधी कधी काय व्हायचं की मुलांना असं वाटलं की आम्ही पण सगळेजण शाळेत मुलासोबत थांबायचो. त्यामुळे ते मुलांचा जो आनंद आहे की ते प्रकारचे मुलांचं घरचं जे आठवण विसरायला लागले मुलं. आणि हळूहळू मुलं पण संध्याकाळी पण आईवडिलांना विसरून शाळेमध्ये राहायला सुरुवात केली. वसतिगृह जे होतं की आपण म्हणतो की हंगामी वसतिगृह, त्याला खूप काळजी घ्यावी लागते मुलांची, खूप काय करावं लागतं. पण स्वतःहून मुलं काय करायचं की स्वतःची काळजी हळूहळू मुलांना शिकवल्यानंतर स्वतःची काळजी मुलं काय करायचे, स्वतः घ्यायला सुरुवात करायला लागली. आणि एक वसतिगृहाचा फायदा म्हणजे असा झाला की आमच्याकडे 4-5 मुलं अशी होती की जी जे दिवाळीच्या नंतर, अगोदर शाळा करायची नंतर जायची. त्याच्यामध्ये एक सोपान नावाचा मुलगा होता, ज्याने की पहिलेला ॲडमिशन घेतलं त्यांनी, पण पहिले दिवस राहिले दिवाळीच्या नंतर चालल्या जायचा. वसतिगृहामुळं तो काय केला की वसतिगृह चालू झालं, त्याला उत्सुकता वाढल्यामुळं दुसरीच्या वर्गामध्ये त्याचं स्थलांतरित जायचं जे थांबलं आणि तो हळूहळू वसतिगृहात राहायला सुरुवात केली. आणि त्याने काय केले की
त्याच्यासोबत जी दुसरी मेंढी पालन करणारे त्यांचे जे त्याला आपण आम्हीच्या भाषेत काय म्हणायचो की वाडा म्हणायचो, की आज तुझा वाडा कुठे आहे रे, त्यांचा वाडा कुठे आहे रे, असं सहज मुलांना विचारायचो. पालकांचा तर फोन यायचा, मुलं बोलायची. पण सोपानी काय केलं, 3 दिवस शाळेत कार्यक्रम आला म्हणून तो वाड्यावर पालकाकडे भेटण्यासाठी पालकांना गेला. आणि त्याच्यासोबत जे कोणाचे जे वाडे होते किंवा मेंढी पालन राहणारे त्यांचे जे राहत होते लोक, त्यांना सांगितले की बा शाळेमध्ये सर आहेत, बोर सर आहेत, मॅडम आहेत, तोटवाड सर आहेत, हे शाळेत आपले वाढदिवस पण करतात, खूप मुलांची काळजी घेतात, शाळेमध्ये खूप करून तर बा सकाळपासून संध्याकाळपर्यंत शाळेत बाहेर जाऊ वाटत नाही. ज्या मुलांनी जवळपास 3-3 वर्ष शाळेत नव्हती आलेली, ती अशी जी 5-10 एक मुलं होती, ती सर्व मुलं काय झाले की त्या छोट्या सोपांचं ऐकून हळूहळू शाळेत यायला लागली. म्हणजे जी 60 संख्या होती आमची, हळूहळू जे गेलेले की ज्याने कधी शाळेचं फक्त 2-3 महिने शाळा करायचे नंतर यायचेच नाहीत, ती पण वसतिगृहामुळे हळूहळू मुले शाळेत यायला लागली. यामध्येच मग शिवा मॅडम असतील, की आमचे युवा सदस्य सर असतील, शोभा खंदारे मॅडम, नंतर प्रभाकर क्षीरसागर सर, बी ओ लाखे मॅडम, पतकोंडे मॅडम, केंद्रप्रमुख आहेरे सर, बाकीचे मित्र, शाळेचे सहकारी, ह्या सर्वांचं म्हणजे इतकं मार्गदर्शन होतं. बाकीचे अधिकारी वर्ग पण उत्सुकतेने यायचा, भेट द्यायचा. काही अडचण आली आपण फोन केली ते पण काय करायचे, वेळोवेळी मार्गदर्शन करायचे. त्यातच वसतिगृहाचं कार्य चालू असतावेळेसच काय झालं की फेब्रुवारीमध्ये जे जिल्ह्यामधून दोघांची आमची माझी आणि दुसऱ्या सर्वात एक निवड झाली की पुणे येथे संचालक दिनकर पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे सर्व राज्यातील जे मीटिंग झाली आणि तिथे शाळेचं जे प्रेझेंटेशन होतं की बालरक्षक मोहीम ही काय आहे याची पण मला काय झालं, तिथं प्रेझेंटेशन करण्याची संधी मिळाली. हे सर्व कशामुळे शक्य झालं की आपण कुठेतरी बालरक्षक या चळवळीत आलो. त्यामुळे हळूहळू तिथे आपल्याला जे मोठं स्टेज होतं छोट्या शाळेतून की आपण राहणार एका दरी कोपऱ्यातले, तिथे हळूहळू हे करण्यासाठी संधी मिळाली. त्यातच काही मग मध्ये एक वेळेस नाविन्यपूर्ण शाळा उपक्रम आला आणि फक्त शाळेच्या कामामुळं डायट येथे एक औरंगाबाद डायट येथे प्रेझेंटेशन ठेवण्यात आलं नाविन्यपूर्ण शाळेचं. तिथे पण व्यवस्थितपणे सभा घेता आली आणि माझ्या शाळेची जी मांडणी आहे तीसुद्धा काय झाली, तिथे मांडता आली. मुलं आमच्या शाळेचा जर निकाल पाहायला गेलो तर आतापर्यंत शाळेतून जे 4 मुलं शिष्यवृत्ती धारक आहेत. चौथीचे 2, चौथीनंतर जो 5वीला स्कॉलरशिप गेली, 5वीच्या नंतर 2 मुले आहेरे मोहन, जाधव ज्ञानदेव, हे पण मुलांनी हळूहळू काय करायला लागलं की स्पर्धा परीक्षा असतील, शिष्यवृत्ती असेल, याच्यामध्ये हळूहळू झेप घ्यायला सुरुवात झाली आणि शाळेची पण काय झाली, हळूहळू गुणवत्ता वाढण्यास सुरुवात झाली. मग केंद्रस्तरीय स्पर्धा असतील किंवा दुसऱ्या इतर स्पर्धा असतील, चित्रकला स्पर्धा असतील, ह्यामध्ये पण आमची धनगरवाडीची जी मुलं आहेत शाळेची ती हळूहळू झळकायला लागली. आणि यातच एक अशी बाब निदर्शनास आली की आमच्या इथून जरी गावातली शाळा जरी थोडीफार नावारूपाला यायला लागली आणि गावातील 4 मुले होती की ज्याच्यामध्ये ती काय करायची, दररोज मुले इंग्लिश मिडियमला गाडी यायची, नागद येथे इंग्लिश मिडियमला जात होती आणि त्यांच्या पालकांना हळूहळू कळायला लागले बा आपल्या शाळेत सर्व फुकट मिळतं आहे, आपण तर इकडं फीस भरतोय. मग असं केलं तर चालणार नाही की तेवढेच पैसे काय करू, आपण इकडं शाळेवर खर्च करू किंवा आपल्या गावातील शाळेत पाठवू. मग 1 वर्षाच्या नंतर त्यांनी काय केली, त्यांची जी मुलं 3-4 मुलं जी इंग्लिश मिडियम शाळेत जात होती नागदला, त्यांनी तिथून दाखले काढले आणि इंग्लिश मिडियमची जी हळूहळू संख्या काय व्हायला, जी गावातली बाहेर जात होती ती पण गावातल्या शाळेत झेडपी शाळेतच यायला लागली. आणि आज घडीला जर विचार करायला गेलो तर आपण गावातील धनगरवाडी गावातील एक पण मुलगा इंग्लिश मिडियमला नागद येथे जात नाही आहे. हे सुद्धा एक सगळ्यात आमच्या सर्वांचं यशच म्हणावं लागेल. जर 2010चं जे रूप होतं आमच्या शाळेचं, ते ही एक अशा प्रकारची आमची शाळा होती की जे बोललं की मी ना छत ना भिंती, जिथं मनात येईल तिथं आम्ही 2010 साली शाळा भरवत होतो आणि मुलांना मार्गदर्शन किंवा शिकण्याचं माध्यम असेल ते करत होतो.
आज जे आपण शिक्षक आहोत त्यांना बालरक्षक म्हणून काम करण्याची, असं तर आपण काम करतोय, पण प्रत्येक शिक्षकांना बालरक्षक म्हणून काम करण्याची खूप गरज आहे. का तर शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारी चळवळ म्हणजेच काय आहे, एक बालरक्षक चळवळ आहे. त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न करतो. पण मुलांना शाळेत येण्याची इच्छा कशी निर्माण होईल असं वातावरण पण आपण शाळेत तयार करतो किंवा मुलांच्या शैक्षणिक अडचणी दूर करतो. त्यामुळे जी आमची धनकवडीची मुले होती ती पट वाढणं किंवा ह्याच्यामध्ये हळूहळू शाळेमध्ये येत होती. आणि आज जर घडीला विचार करायला गेला तर शाळाबाह्य जे म्हणतोय आपण सध्याच्या घडीला तरी कुणी नाही, पण दरवर्षी काय होतं की एखादं कुटुंब येतच राहतं. त्याच्यामध्ये 2019-20 साली काय झाले की अचानकच आहिरे म्हणून एक कुटुंब आहे, 4 मुले अचानकच गावात आली. आम्ही दररोज गावात जायचो, पण असं निदर्शनास आलं की ते बालकाच्या भावंडामुळं, छोट्याचा सांभाळ करण्यामुळं भावांचा शाळेतच येत नव्हती. त्यामध्ये जवळपास 3 मुली अशा होत्या की पालक गेले की यायचे घरी भांडे, ते दररोज जाऊन आपल्यालाच पाहावं वाटत नव्हतं. त्यामुळे एक दिवस मी पालकांना सहज विचारलं की ही मुले अगोदर कुठे शाळेत गेलेली होती का. तेव्हा त्यांनी सांगितले की मुलं काय करतात की शाळेमध्ये कुठेच जात नाहीत. मग मी त्या पालकांना त्यांना समजवलं, त्यांना एक शिक्षणाची जाणीव दिली की मुलं शाळेत आले तर काय होतील. जे मुली दररोज भांडे धुत होत्या किंवा घरी राहत होत्या त्या 4 मुलींना आम्ही अटीनुसार काय केले, यावर्षी शाळेत प्रवेश दिला. आणि जी शाळाबाह्य 4 मुली होत्या त्या वर्षभर यावर्षी शाळेमध्ये आल्या. जरी आता लॉकडाऊनचा जरी पिरियड चालू असला तरी आम्ही एक सर्वांनी मिळून नियोजन केलं की गावातील जे आम्ही शिकवलेले विद्यार्थी होते लॉकडाऊनच्या काळामध्ये पण ते काय करतात की 10-10, 5-5 मुलांचे गट केले आणि गटानुसार दररोजचं एक अध्यापन. जी आता काही मुलं बाहेर आहेत, काही मुलं घरी आहेत, ते जे विद्यार्थी शिकवलेले आहेत किंवा हुशार मुलं आहेत दररोज 1 तास काय करतात की त्या मुलांना घेतात, सकाळी काही संध्याकाळी काही, जे आपण फिजिकल डिस्टन्स म्हणतो त्याप्रमाणे लांब लांब थांबून शाळा जरी बंद असेल तरी शिक्षणसुद्धा काय आता शाळेमध्ये चालू आहे. ज्याच्या घरी जागा आहे किंवा काय आहे तिथे सर्व मुलं काय करतात, तो जो मेन गट पाडून दिलेली मुलं आहेत ते त्या 5-10 मुलांना बोलवतात आणि त्यांच्या परीनं त्यांना जे शिकवता येईल ते शिकवतात. आम्ही काय करतो की व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून दररोज जो अभ्यास आम्हाला देता येईल आम्ही तो ग्रुपवर शेअर करतो. तीच मुले ती ज्यांच्याकडे मोबाईल, पालकाकडे तर मोबाईल नाही, 4-5 जणांकडे जो मोबाईल आहे ते मुलं ती डाउनलोड करतात माहिती. आणि मुलांना जे अध्यापनाचं कार्य आहे ते लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा काय आहे सध्याला चालू आहे. ज्या मुलांना आपण स्वतः बालरक्षक म्हणून अध्यापन करत होतो तीच मुले आज कुठंतरी आपण ज्या मुलांना आपण शिकवलेलं आहे तीच मुले आज बालरक्षक म्हणून खरं कार्य, जे की लॉकडाऊनचा पिरियड आहे, आपण शाळेत जाऊ शकत नाही, गेलं तरी 1-2 दिवस जातो परत येतो, तिथेच आज ज्या मुलांना आपण अध्यापन केलेलं आहे तीच कुठेतरी मुले बालरक्षकाची 100% पूर्णपणे भूमिका काय करत आहेत ते राबवत आहेत. आणि हेच कार्य काय करायचं आहे की आपल्या सगळ्यांना करायचं आहे की आपण ज्या मुलांना शिकवतो तो सुद्धा कुठेतरी बालरक्षक झालाच पाहिजे. राज्याची सध्या तरी बालरक्षकाची चळवळ काय आहे की वेगाने काम करीत आहे. बालरक्षक ही काय की शासन व्यवस्थेतील अशी एक व्यक्ती आहे जी की शाळाबाह्य मुलांचं प्रमाण कमी करण्यासाठी संवेदनशील दृष्टीने काय करते की प्रयत्न करते. वीटभट्टी असेल किंवा कुठे पण असेल ती काय करते, शाळाबाह्य मुले शोधून आणतात आणि काय करतात त्यांना शाळेमध्ये दाखल करून दर्जेदार शिक्षण देतात. शाळाबाह्य किंवा ही बालरक्षक जी संकल्पना आहे ती केव्हा आली की 16 मार्च 2017च्या पहिल्या बालरक्षक जी कार्यशाळा झाली होती जालन्यामध्ये कर्नाळ तालुका मंठा येथेपासून या बालरक्षक चळवळीला हळूहळू काय झाली सुरुवात झाली. आणि या बालरक्षक चळवळीने आज जवळपास काय झाले की पूर्ण दिल्ली गाठलेली आहे. आणि याच माध्यमातून बालरक्षकाच्या माध्यमातून आम्ही जे आता 3चा जो आमचा स्टाफ आहे सर्वजण मिळून आम्ही काय करतो की त्याच माध्यमातून कुठेतरी कार्य करतो. आणि जो पालकांचा जो आपण विश्वास म्हणतोय किंवा त्यांची जाणीव म्हणतोय ती एक प्रकारे आम्हाला पूर्णपणे काय मिळालेली आहे. आणि जर गावाचा सहभाग जर म्हणायचं झालं तर एक सांगायची अजून एक गोष्ट माझ्याकडून बोलता बोलता राहून गेली, ती म्हणजे जेव्हा पालकांना कळले की शाळेमध्ये वसतिगृह चालू होतोय, त्याच्यामध्ये आमच्या शाळेच्या बाजूला एक पंडित चौगुले म्हणून राहतात आणि त्यांची शेती आहे शाळेच्या बाजूला. त्यांच्या शेतामध्ये त्यांनी मिरची आणि अद्रक हे 2 पिकं घेतलेली होती.
तर जोपर्यंत आमचं वसतिगृह चालू होतं त्यांच्या जाणीमुळे त्यांनी काय केली, जी हिरवी मिरची असते आपली, ती सर्व हिरवी मिरची काय केली, त्यांनी आम्हाला सर्व पुरवली. अद्रक लागली, आपण जायचं, आपण आणायचं. आजच्या घडीला जर विचार आपण जर करायला गेलो तर कुणा शेतात जर आपण काही आणलं तर तो काय करेल, शेतकरी असेल किंवा पालक काही ना काहीतरी बोलेल. पण त्यांनी असं सांगितलं की बा जेव्हा तुम्हाला गरज लागेल सर तुम्ही काय करता, जाऊ शकता आणि तुम्ही तुमच्यापर्यंत तुम्हाला शाळेला जे काय लागेल ते घेऊ शकता. त्यातच मग गावातल्या लोकांनी मुलं हळूहळू जेवायला जी येत होती तेव्हा गावातल्या लोकांनीच आम्हाला न विचार त्यांनी ठरवलं आणि घरातून प्रत्येक घरातून त्यांनी जवळपास जे बाजरीचं पीक घेत होते, लोक तर गरीबच होते पण त्यांच्या परिस्थितीने त्यांना जे काही वाटेल त्या प्रकारे त्यांनी जे खारीचा वाटा म्हणतोय आपण, त्यांनी काय केले, कुणाकडे धान्य बाजरी असेल, कुणाकडे डाळ असेल, असं घरपर्यंत जे आमचं गाव जे नंतर 50-52 कुटुंब जे गावात होती ती घरापासून प्रत्येकाने काय केलं की कुठेतरी त्यांना पण वाटतं की आमचा तरी काहीतरी हात राहावा, या जाणीवेने त्यांनी 2 ते 3 क्विंटल बाजरी काय केली आमच्या शाळेसाठी प्रत्येक पालकांनी मिळून मुलांना खावण्यास दिली. त्यांना असं वाटत होतं की प्रकारे बा घरी जे मुलं जेवण केलं तर आपल्या घरी त्या मुलाला लागलंच असते, आज काय करताय ते मुलं शाळेत करताय, त्यामुळं कुठेतरी त्यांनी दिलं आणि मुलं ती सुद्धा लोकांना पण देण्यामध्ये कुठेतरी आनंद वाटत होता. आणि हेच जे कार्य आमचं चालू होतं याच्याच कार्याची दखल काय झालं की डाएटची टीम असेल असतील, BO मॅडम असतील, येडे पतकोंडे मॅडम असतील, ह्या सर्वांनी दखल घेऊन म्हणजे 2019-20 जे वर्ष म्हणतो याच्यापर्यंत आपल्या साध्या केंद्रप्रमुखा म्हणजे केंद्र मुख्याध्यापक असेल, केंद्रप्रमुख असेल, इथून ते CO पर्यंत सगळ्यांनी व्हिजिट दिली. आणि विशेषतः म्हणजे अधिकारी दिवसात तरी व्हिजिट देतील पण आमची एकमेव अशी शाळा होती की सर्व अधिकाऱ्यांनी संध्याकाळच्या टायमाला व्हिजिट दिली. जे की शाळा पाहायला गेलं तर जिल्ह्यापासून 120 किलोमीटर, पण तिथं सुद्धा संध्याकाळी काय होतं की एखादा अधिकारी येतो आणि आमचा सत्कार करतो. ती सुद्धा म्हणजे आमच्या शाळेसाठी, आमच्या शिक्षकासाठी किंवा गावासाठी एक खूप मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. हळूहळू शाळेसाठी माझा सहभाग वाढत गेला आणि सतत शाळेमध्ये नेत्यांचं काही फोटो होते पण काही फोटो नव्हते. लोकांना असं वाटलं की बा सर तर जयंती वगैरे साजरी करताय, प्रत्येक गोष्ट करताय, आपण काय करू की आपल्यापर्यंत काहीतरी मदत करू. या जाणीवेतून लोकांनी जी काही 20-25 लोक होते त्यांनी काय केले की प्रत्येकाकडून 300-300 रुपये आम्हाला दिले आणि सांगितले की बा सर हे 300 रुपये घ्या, ह्या नेत्याचा माझ्या नावाचा फोटो आणा, दुसऱ्याने 300 दिले की हे आमच्या चा फोटो द्या. अशा प्रकारे सर्वांनी मिळून आज समाज सहभागातून फोटो दिले. आणि महत्त्वाची गोष्ट अशी होती की आमच्या शाळेत पाणी नव्हतं, पाणी म्हणजे गावात पाण्याची टाकी, आमची शाळा गावापासून खूप लांब. मग आम्ही सुरुवातीला शाळेसाठी पाईपलाईन करण्यासाठी पाईप वगैरे घेऊन आलो छोटाले आणि अनावधानाने 1-2 शाळेतली मुलं गेली आणि आम्ही खोदायला सुरुवात केली. ते गावातल्या 1-2 पालकांनी पाहिले की बापरे सर शाळेसाठी एवढं करताय आणि सरच खोदताय. मग पालकांना कुठेतरी त्याची तळमळ वाटली किंवा सर खोदताय, गाव आपली मुलं शिकताय, कुठंतरी त्यांना काही वाटलं. आणि दुसऱ्या दिवशी अचानकपणे आम्ही शाळेत जाण्याच्या अगोदरच सर्व पालक गावातले मिळाले आणि सर्व जाईपर्यंतच पाईपलाईन खोदून ठेवलेली होती. आणि त्याच जाणीवेतून पाईप टाकला आणि शाळेमध्ये मुलांसाठी पाण्याची व्यवस्था झाली. शाळेत पाणी झाल्यामुळं आम्ही हळूहळू काय परसबाग करायला सुरुवात केली. आणि जी सांडपाणी जे येत होतं आमचं त्यातून जी मॅडमने तयार केलेली समजा ती आमचा वैद्य बाग असेल किंवा शाळेमध्ये प्रत्येक वृक्षाच्या खाली आम्ही कांदे लावायचो, मिरची, आणि त्याच्यातून जेवढी काय आपल्या शाळेसाठी वापरता येईल खिचडीला त्याच परसबागेतून मिरची, कांदे आम्ही काय करायचो शाळेच्या खिचडीसाठी वापरायचो. सुरुवातीला तर शाळेत वृक्ष नव्हतं, आपण तर पाहतो की वृक्षाशिवाय शाळा कशी तरी दिसते. सुरुवातीला वृक्ष लागवड केली आणि आम्ही काय केलं, आम्ही पण काळजी घेतच होतो सगळे, पण प्रत्येक मुलांना एक झाड वाटून दिलं की बा हे तुमच्या ग्रुपचं 5 जणांचं आहे, हे तुमच्या 5 जणांचं एक झाड, तुम्ही काळजी करा आणि ज्याचं व्यवस्थित झाड राहील त्याला काहीतरी आम्ही बक्षीस देऊ. ह्या बक्षीस किंवा याच्या जाणीवेतून मुलांची एवढी स्पर्धा वाढली की आज 40 वृक्ष आमच्या शाळेच्या कंपाऊंडच्या बाजूने ऊन येत नाही, सान्निध्य जे म्हणतोय आपण ते झाडाखाली पण मुलांना व्यवस्थित शिकवता येते. आणि वॉल कंपाऊंड झाल्यामुळे शाळा रंगरंगोटी झाली,
इंग्लिश मिडियमच्या मुलांच्या किंवा पालकाच्या डोक्यातून फॅड गेलं की मुलं आपल्या शाळेत सगळं मिळतं, तर आपण मुलं इंग्लिश मिडियमला का पाठवावी, असं एक वेळेस सरपंचांनी सगळ्याला समजून पण सांगितलं. आणि भिंतीवर रंगरंगोटी केल्यामुळे कधी कधी मुलं काय करतात, आपली आपली वही पेन आणताय, भिंतीवर अभ्यास असतो, तेच पाहून भिंतीवरचा सर जर कामात असतील कुठे, तर मुलं काय करतात, स्वतः वही पेन घेत आहे आणि भिंतीवरून लिहित बसताय, अभ्यास करताय आणि येऊन दाखवते, सर आम्ही आज एवढं केलं तेवढं केलं. हे जे सर्व कार्य आहे, बालरक्षक म्हणून असेल किंवा शाळेबद्दलच कार्य असेल, यामध्ये मी काय फक्त नाममात्र घटक आहे की याच्यामध्ये भरपूर असे लोक आहेत की त्यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रत्येकजण आपापल्या परीनं काम करते, प्रत्येकजण हे करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी एकटं राहून सुद्धा कधी कधी परिवाराला वेळ देतात नाही, पण शाळेसाठी वेळ दिल्यामुळे जी माझी पत्नी आहे तिचा पण याच्यामध्ये खूप मोठा खारीचा किंवा सिंहाचा वाटा म्हणलं तरी चालते. का ते समजून घेणं किंवा कधी कधी सुट्टी असून सुद्धा येता येत नाही, वसतिगृह चालू केल्यामुळे कधी रविवारी पण थांबावं लागायचं मुलांसाठी. त्याच्यामध्ये पण सर्वजण सर्वपरीनं कुटुंब असेल किंवा मित्र असतील, ह्याचं पण सर्वांचं काय झालं, मला सहकार्य मिळालं. त्याबद्दल सुद्धा सर्वांचे मी काय करतो की माझ्या परीनं, माझ्या शाळा असेल किंवा त्यांच्या परीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो. एक हा एक फोटो आहे की जो की आम्ही सर्वेक्षण करते वेळेस किंवा पालकांना समजून सांगते वेळेस घेतलेला आहे. याच्यामध्ये एक कुटुंब आहे जे की आजी आजोबा आहेत, छोटी नात लहान मुलगी होती त्यांची, त्यांना सुद्धा कुठं वाटतं बघ शेती करत होते आणि नंतर काय करायचं ते थोड्याफार गोष्टी त्यांचे मुलं ऊस तोडीला